पालघर शहरातील पालकमंत्री कोण होणार याबाबत उत्सुकता आहे। अशात नागपूरचे पालकमंत्री हे चंद्रशेखर बावनकुळे होणार असं सूतोवाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं। एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी नागपूरच्या होणाऱ्या पालकमंत्र्यांचं नाव अप्रत्यक्ष जाहीर करून टाकलं। लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत घोषणा करणार असल्याची चर्चा आहे। तर आता चंद्रशेखर बावनकुळे हे नागपूरचे पालकमंत्री असणार का असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण नितीन गडकरी यांनी या संदर्भात सूतोवाच केलंय। लवकरच मुख्यमंत्री फडणवीस या संदर्भातली घोषणा करणार असल्याचं कळतंय। तर चंद्रशेखर बावनकुळे हे नागपूरचे पालकमंत्री असण्याची शक्यता आहे, कारण नितीन गडकरी यांनी या संदर्भात एक सूतोवाच केलेला आहे। खासदार उद्योग महोत्सव, अब उसका नाम विदर्भ एडवांटेज विदर्भ ऐसा किया है और ये इसका उद्घाटन हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस करने वाले हैं। पालक मंत्री अभी बने नहीं है, बनेंगे, पर हमारे महसूल मंत्री जो है यही बनने वाले हैं, पर इसकी घोषणा मुख्यमंत्री करेंगे। तो चंद्रशेखर बावनकुळे जी हमारे महसूल मंत्री है, क्योंकि वो पहले पालक मंत्री थे तो हमारे मुंह में वो पालक मंत्री नाम बैठ गया। बावनकुळे जी तो नागपूरचे आहेत, ज्यांच्या जिल्ह्यात त्यांनी ते पालकमंत्री पद घेतलं आहे, त्यामुळे त्यावर काही बोलण्याची गरज नाही। पण लवकर करा जे काही करायचंय। 26 जानेवारीपर्यंत होईल। कशाला 26 जानेवारी आता? म्हणजे झेंडा फडकवण्यापुरतीच पालकमंत्री काय की तो जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न आहेत। 6 महिन्यापासून त्या जिल्ह्याचे वाली कोणी नाही, त्यामुळे लवकरात लवकर केलं पाहिजे। नाहीतर मुख्यमंत्र्यांनीच 26 जानेवारीचे सर्व महाराष्ट्रातील झेंडे फडकवावे।